खूप दिवस झाले श्रियांचा तापच कमी होत नाही. त्याचं इन्स्पेक्शन झालं आज आम्हा दोघांना. सकाळी उठलो आणि आमच्या दोघांचं पण अंग गरम लागायला लागलं. सर्दी झाली, घसा पण दुखायला लागला आणि थोडा वीकनेस पण आलेला आम्हाला. संध्याकाळी श्रियान उठला आणि त्याचं पण थोडं अंग गरम लागलं. मग त्याच्यासाठी बनवला ॲपलचा ज्यूस आणि आमच्यासाठी बनवले व्हेज कटलेट. सगळी माझी तयारी करून झालेली, फक्त फ्राय करायचे होते. तर एका साईडला मस्त व्हेज कटलेट फ्राय करायला घेतले आणि एका साईडला मस्त चहा होतोय. संध्याकाळचा नाश्ता झाल्याने श्रियानला म्हटलं थोडी स्टीम देऊन घेऊया. तर तो स्टीम घ्यायलाच तयार नाही, खूप रडायला लागला. पण जेमतेम त्याला आम्ही स्टीम दिली. मग तो डॅडासोबत मस्ती करायला लागला आणि डॅडाला तो नावाने हाक मारतो, निकेत निकेत, पण किती गोड बोलतोय तो. मग रात्री निकेश गेलेला आम्हाला गार्लिक सूप आणायला. तर थोडं आम्ही ते गार्लिक सूप प्यायलं, थोडं घसाला आमच्या बरं वाटलं. रात्री पुन्हा श्रियांचं अंग गरम लागलं. मग त्याचा फीवर आम्ही चेक केला. त्याला थोडा फीवर होता. मग त्याला औषध दिलं आणि मग तो काकाकडे गेला खेळायला. आणि घरी येऊन त्यांनी बघा कसे नखरे केलेले आहेत. सगळीकडे त्यांनी खेळणी आस्ताविस्त केलेली आहेत आणि घराचे त्यांनी हे असं गोकुळ केलेलं आहे आमच्या. पण आम्हाला ही खेळण्यांचा पसारा चालेल, पण तो आजारी नको. आणि रात्री झोपायच्या आधी आम्ही दोघांनी हळदीचं दूध प्यायलो आणि असा आमचा आजचा दिवस गेला. बाय.